शिवाय नमः ॐ शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय शिवाय नमः ॐ शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय शिवाय नमः ॐ शिवाय प्रभु तुम एक शरण है सब जीव जात का प्रभु तुम एक शरण है तेरे बिना खाली नहीं जग जगत में तेरे बिना खाली नहीं जगत में घट घट में तेरी दिव्य ज्योत का प्रकाश है घट घट में तेरी दिव्य ज्योत का प्रकाश है तेरे गगन कल्प से बहिरह चंदा नहीं तेरे गगन कल्प से बहिरह चंदा नहीं सब काला तू ही पिता दयाल विश्व भरण है सब काला तू ही पिता दयाल विश्व भरण है तेरे कृपा कटाला से दुख दूर हो सके तेरे कृपा कटाला से दुख दूर हो सके नंद मोक्ष राम तेरा विमल चरण है ब्रह्मानंद मोक्ष राम तेरा विमल चरण है
पडे हुए को पार करण है। भवसिंधु में पड़े हुए को पार करण है। भवसिंधु में पड़े हुए को पार करण है। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा। मन माझे केशवा का बाने, मन माझे केशवा का बाने। सांगा पंढरीराया काय करूया आरती, सांगा पंढरीराया काय करूया आरती। रूप ध्यानाचे नये तुझे, रूप ध्यानाचे नये तुझे। कीर्तनी पैठता निद्रे नागविले, कीर्तनी पैठता निद्रे नागविले। मन माझे गुंतले विषय सुखाला, मन माझे गुंतले विषय सुखाला। सांगा पंढरीराया काय करूया आरती, सांगा पंढरीराया काय करूया आरती। रूप ध्यानाचे नये तुझे, रूप ध्यानाचे नये तुझे। हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती, हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती। हे माझ्या चित्तीला मानणे, हे माझ्या चित्तीला मानणे। सांगा पंढरीराया काय करूया आरती, सांगा पंढरीराया काय करूया आरती। रूप ध्यानाचे नये तुझे, रूप ध्यानाचे नये तुझे। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा। मन माझे केशवा का बाने, मन माझे केशवा का बाने। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा। मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे। दुर्बल या हृदया तुनी, चंचल या चित्ता तुनी। दुर्बल या हृदया तुनी, चंचल या चित्ता तुनी। दूर दूर त्या नेत्रा तुनी स्वरूप पाहू दे, दूर दूर त्या नेत्रा तुनी स्वरूप पाहू दे। मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे। अंधेऱ्या निर्जन वनी विषयांच्या काट्यातुनी, अंधेऱ्या निर्जन वनी विषयांच्या काट्यातुनी।
सतत गाऊ दे मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे मनमानस मंदिरात सिंहासन तव प्रशांत मनमानस मंदिरात सिंहासन तव प्रशांत सोहम ध्वनी गात गात रंगीरो अंगुते सोहम ध्वनी गात गात रंगीरो अंगुते मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे भवसागर कठीण घोर चढी पोरे करीती घोर भवसागर कठीण घोर चढी पोरे करीती घोर तुकड्याचे नाव पार स्थिर होऊ दे तुकड्याचे नाव पार स्थिर होऊ दे मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे मंगलमय नाम तुझे गाऊ दे मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे तुझे नाम गाईन वेळोवेळा तुझे रूप पाहिन निज डोळा तुझे नाम गाईन वेळोवेळा तुझे रूप पाहिन निज डोळा तुझ्या चरणी गुंतला माझा हेत तुझ्या चरणी गुंतला माझा हेत तुझी मूर्ती गोंधली हृदय यावात तुझी मूर्ती गोंधली हृदय यावात तुझे नाम गाईल वेळोवेळा तुझे रूप पाहिन निज डोळा तुझे नाम गाईल वेळोवेळा तुझे रूप गाईल निज डोळा तुझे दान लागले अंतर यावी तुझे दान लागले अंतर यावी तुझा विसरून पडो आम्हा स्वामी तुझा विसरून पडो आम्हा स्वामी तुझे नाम गाईल वेळोवेळा तुझे रूप पाहिन निज डोळा तुझे नाम गाईल वेळोवेळा तुझे रूप पाहिन निज डोळा अनाथ बंधो करुणा सिंधो देवा अनाथ बंधो करुणा सिंधो देवा म्हणे केशव करीन शरण सेवा म्हणे केशव करीन शरण सेवा तुझे नाम गाईन वेळोवेळा तुझे रूप पाहिन निज डोळा तुझे नाम गाईन वेळोवेळा तुझे निज डोळा तुझे नाम गाईन वेळोवेळा
जी को जेनो जायो जेनो पायो रघुराम जी को गले श्याम जी को रघुराम जी को गले श्याम जी को सीता को राम मिलो राधा को श्याम सीता को राम मिलो राधा को श्याम राधा को श्याम मिलो सीता को राम राधा को श्याम मिलो सीता को राम जेनो न्यायो जेनो पायो रघुराम जी को गले श्याम जी को रघुराम जी को गले श्याम जी को जेनो ख्यालो जेनो पायो रघुराम जी को गले श्याम जी को रघुराम जी को गले श्याम जी को सीता को राम मिलो राधा को श्याम सीता को राम मिलो राधा को श्याम राधा को श्याम मिलो सीता को राम राधा को श्याम मिलो सीता को राम जेनो जायो जेनो पायो रघुराम जी को राम जी को रघुराम जी को गले श्याम जी को जायो जेनो पायो रघुराम जी को गले श्याम जी को रघुराम जी को गले श्याम जी को जायो जेनो पायो रघुराम गले श्याम जी को रघुराम जी को गले श्याम जी देवा नाम तुझे बहु कोड देवा नाम तुझे बहु कोड देवा नाम तुझे बहु तुझ विसरुने मला विषये रमते तुझ विसरुने मला विषये रमते मोडी चालाचे मोडी चालाचे देवा नाम तुझे बहु गोड देवा
दे बहु खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की पैसा न लागे रुपया न लागे पैसा न लागे रुपया न लागे न लागे कवड़ी फुटके मनवा न लागे कवड़ी फुटके मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की मन के बैल तुरत पोवावे मन के बैल तुरत पोवावे प्रति लगाओ गुरु ज्ञान की मनवा प्रति लगाओ गुरु ज्ञान की मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की पैसा न लागे रुपया न लागे लागे रुपया न लागे न लागे कवड़ी फुटके मनवा न लागे कवड़ी फुटके मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की कहत कबीर सुनवाई साधु कहत कबीर सुनवाई साधु भक्ति करो हरि हर की मनवा भक्ति करो हरि हर की मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की पैसा न लागे रुपया न लागे पैसा न लागे रुपया न लागे न लागे कवड़ी फुटके मनवा न लागे कवड़ी फुटके मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की पवित्र तो देर वाणी पुण्यवंत पवित्र तो देर वाणी पुण्यवंत गोवदे अच्युता सर्व काळ गोवदे अच्युता सर्व काळ तयाच्या चिंतने करतील दोषी तयाच्या चिंतने करतील दोषी गळतील राशी पावात कांच्या गळतील राशी पावात कांच्या देव इच्छित्यांच्या चरणाची माती देव इच्छित्यांच्या चरणाची माती धाव
नायक जगयाकवंती वैकुंठ नायक जगयाकवंती तुका म्हणे देव भक्तांचा तंगम तुका म्हणे देव भक्तांचा तंगम तेथे ओगनावा त्रिवेणी चावा तेथे ओगनावा त्रिवेणी चावा पवित्र तो देवानी पुण्य भगवंत पवित्र तो देवानी पुण्य भगवंत जो वदे अच्युत सर्वकाय जो वदे अच्युत सर्वकाय पवित्र तो देवानी पुण्य भगवंत पवित्र तो देवानी पुण्य भगवंत पवित्र तो देवानी कोई पीवे अमर बन जावे कोई पीवे अमर बन जावे राम रस ऐसो रे गोरे भाई राम रस ऐसो रे गोरे भाई कोई पीवे अमर बन जावे कोई पीवे अमर बन जावे राम गोरे भाई राम रस ऐसो रे गोरे भाई सब कोई माने कड़वान माने कोई मिठावा मिठावा सब कोई माने कड़वान माने कोई एक बार कड़वा माने को सबसे मिठावा बन जावे एक बार कड़वा माने तो सबसे मिठावा बन जावे राम रस ऐसो रे गोरे भाई राम रस गोरे भाई कोई पीवे अमर बन जावे कोई पीवे अमर बन जावे राम रस ऐसो रे गोरे भाई राम रस ऐसो रे गोरे भाई ऊंचा नीचा सब कोई माने निचन माने कोई ऊंचा नीचा सब कोई माने निचन माने कोई एक बार नीचा माने तो सबसे ऊंचा बन जावे एक बार नीचा माने तो सबसे ऊंचा बन जावे राम
हाथ पीवे पीवे मीरा पावाई दास कबीरा बरोबर पीवे सबसे अमर बन जावे दास कबीरा बरोबर पीवे सबसे अमर बन जावे राम रत ऐ तोरे राम रत ऐ तोरे कोई पीवे अमर बन जावे कोई पीवे अमर बन जावे राम ऐ तोरे राम ऐ तोरे राम ऐ तोरे नम आये जया पाठी नम आये जया पाठी ते गया ते कालाची ते गया ते कालाची ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा जाने वाल्मिक शंकर माला जाने वाल्मिक शंकर नाम जाने प्रहलाद काळ नाम जाने प्रहलाद काळ जाने काळा पिले जावे जाने काळा पिले जावे नाम जाने तो नारद नाम जाने तो नारद नामे दुवा अक्षय परद नामे दुवा अक्षय परद नाम गणी केते तारी नाम गणी केते तारी पटु कवचे रही उद्धवरी पटु गजे रही उद्धवरी नाम जाणे तो भगवंत नाम जाणे तो भगवंत जाणता वाचे महावंत जाणता वाचे महावंत नाम जाणे तूक मूर्ती नाम जाणे तूक मूर्ती जाणे राजा परे प्रीती जाणे राजा
हरि बोलो, हरि बोलो बाबा ये हरि बोलो, हरि बोलो, हरि बोलो बाबा ये हरि ना बोले बापू राम दुराए, हरि ना बोले बापू राम दुराए, हरि बोलो, हरि बोलो, हरि बोलो बाबा ये हरि बोलो, हरि बोलो, हरि बोलो बाबा ये हरि ना बोले बापू राम दुराए, हरि ना बोले बापू राम दुराए, काय कुपड़ता किन किन के ताला, काय कुपड़ता किन किन के ताला, राम नाम से सब कुछ होता, राम नाम से सब कुछ होता, हरि बोलो, हरि बोलो, हरि बोलो बाबा ये हरि बोलो, हरि बोलो, हरि बोलो बाबा ये हरि ना बोले बापू राम दुराए, हरि ना बोले बापू राम दुराए, मेरा मेरा कर क्या सुख पाया, मेरा मेरा कर क्या सुख पाया, राम नाम बिना झूठ कमाया, राम नाम बिना झूठ कमाया, हरि बोलो, हरि बोलो, हरि बोलो बाबा ये हरि बोलो, हरि बोलो, हरि बोलो बाबा ये हरि ना बोले बापू, हरि ना बोले बापू राम दुराए, कहत कबीर हरि गुण गाना, कहत कबीर हरि गुण गाना, गावत नाचत वैकुंठ जाना, गावत नाचत वैकुंठ जाना, हरि बोलो, हरि बोलो, हरि बोलो बाबा ये हरि बोलो, हरि बोलो, हरि बोलो बाबा ये हरि ना बोले बापू राम दुराए, हरि ना बोले बापू राम दुराए, हरि बोलो, हरि बोलो, हरि बोलो बाबा ये हरि बोलो, हरि बोलो, हरि बोलो बाबा ये हरि ना बोले बापू राम दुराए, हरि ना बोले बापू राम दुराए, हरि बोलो, हरि बोलो, हरि बोलो बाबा ये हरि बोलो, हरि बोलो, हरि बोलो बाबा ये हरि बोलो, हरि बोलो, हरि बोलो बाबा ये अनंत जनींदा किण उतरवला, अनंत जनींदा किण उतरवला, सद्गुरु भेटवला, सद्गुरु भेटवला, सद्गुरु भेटवला, सदानंद झाला, पांडुरंग पूर्ण सदानंद झाला, मायाधिकार मायाधिकार
प्रयत्न संसारीचा सोडिला प्रयत्न संसारीचा सोडिला प्रयत्न संसारीचा तुका म्हणे गुरु उपकारास पावाये तुका म्हणे गुरु उपकारास पावाये न मिळे चिकावाये ब्रह्मांडात न मिळे चिकावाये ब्रह्मांडात न मिळे चिकावाये ब्रह्मांडात अनंत जनीला तेण उतरला अनंत जनीला तेण उतरला सद्गुरु भेटला सदानंद सद्गुरु भेटला सदानंद सद्गुरु भेटला सदानंद अनंत जनीला तेण उतरला अनंत जनीला तेण उतरला अनंत जनीला तेण उतरला शिव 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 शिवाय नमः शिव 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 शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिव 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 शिवाय नमः शिव 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 शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय
सद्गुरुनाथ की जय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय।
ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य आई यांचे चरितामृतसार। नाम। कलियुगात शक्ती व आयुष्याचे प्रमाण फार कमी असल्याने असाध्य ते साध्य करून घ्यायला सोपे व सुगम म्हणून संतांनी नाम हे साधन निवडले आहे। नाम हे येता जाता उठता बसता मुखात घोळत ठेवता येते। नाम घेताना हाताने कामे करायलाही अडचण पडत नाही। नाम अमक्या वेळी घ्यावे, अमक्या वेळी घेऊ नये, अमक्याने घ्यावे, अमक्याने घेऊ नये असे काहीच बंधन नाही। जो दृढ श्रद्धेने नाम घेतो त्याचे पाप ताप दुःख दैन्य विघ्न संकटादी सर्व दुरिते नाश पावतात। 18 पुराणे जरी चालून पाहिली तरी त्यात नामाचेच महत्त्व गायले जाईल। दिव्या वाचून जशी घराला शोभा नाही त्याप्रमाणे जिभेवर हरिनाम घोळत राहिल्याशिवाय मनुष्याच्या जीवनाला शोभा नाही। प्रवाशांना इच्छित स्थळी पोचवण्यासाठी जात असता गर्दीतून मार्ग मोकळा होण्यासाठी टांगेवाला जशी सारखी घंटा वाजवीत असतो त्याप्रमाणे परमेश्वराचे दर्शनाला जात असता विषयांच्या गर्दीतून पार होण्यासाठी मनुष्याने सारखा नामाचा गज्जर ठेवला पाहिजे। घरमालक कितीही व कोणत्याही कामात गुंतलेला असला तरी त्याच्या नावाची हाक ऐकू गेल्यावर तो जसा हातातील काम सोडून बाहेर येतो आणि दरवाजा उघडून हाका मारणाऱ्याची विचारपूस करतो त्याप्रमाणे आपण परमेश्वराचे सारखे नामस्मरण करू लागलो असता एक ना एक दिवशी परमेश्वर आमची दाद घेतोच। मुंबई सारख्या शहरात आपला एक मित्र आहे। आपल्याला जर त्याला भेटावयाचे आहे तर नावासकट संपूर्ण पत्ता हवा असतो की नाही? केवळ माझा मित्र कोठे राहतो असे विचारित गेल्यास आपले काम होते का? तद्वत आपला जीवलग मित्र जो परमेश्वर त्याची भेट घ्यावयाची तर संतांनी सुचवलेले नाम अत्यंत आवडीने जवळ बाळगले पाहिजे। तसे न करता आपण अन्य साधनांच्या जर भरीस पडलो तर आपण दुःखमुक्त होऊ शकत नाही। ऐसा नामाचा महिमा, आणि तो महिमा कोण कोण जाणतोय त्यांची लिस्ट दिली आहे बघा भजनात। आपण जाणत नाही है ना? नाहीतर मग आपण अहर्निश नाम घेतो। मी संध्याकाळी म्हणलं तसं की इथून 1.5 तास भजन झाल्यावर विषयांच्या लाटा ज्या काही येत असतात ना आपल्यावर, की आता कधी जाऊन मोबाईल घरी बघीन, कधी जाऊन मैत्रीला सांगीन की तुझी साडी चांगली होती, कधी जाऊन माझ्या नातवाला मिठी मारीन, ही विषयांच्या लाटा आहेत। आणि आपल्याला त्या बाजूला करून नामाच्या योगाने त्या परमेश्वराजवळ त्या सद्गुरूंजवळ जायचंय। तर आज आपण सगळं नाम नाम प्रत्येक अभंग आत्ता बघितलेत तर नामाचा भडीमार केलेला आहे। तर आज आपण गोष्ट सुद्धा नामाच्या भडीमाराची म्हणजे त्या नामस्मरणाने सद्गुरू संत कसे भेटतात ती बघणार आहोत। आता हा आवाज तुम्हाला सवय आहे त्यामुळे तुम्ही ऐकून घ्याल। मलाच थोडी शांततेची पुण्याला सवय असल्यामुळे मीच थोडी इकडे तिकडे होऊ शकते डिस्टर्ब। तर 2 गोष्टी आज आपण बघणार आहोत की नामस्मरणाने सद्गुरू कसे काय भेटतात। आत्ता एक भजन होतं, हरी बोलो हरी बोलो हरी बोलो भाई। त्याची दुसरी ओळ काय आहे? हरी ना बोले वाको राम दुराई। हीच माझी गोष्ट आहे आज। काय म्हणून? की हरी ना बोले वाको राम दुराई। जर तू हरी हरी बोलला नाहीस तर राम तुझ्यापासून दूर जाईल, दुराई म्हणजे। आणि जर तू हरी हरी बोललास तर राम तुझ्या समोर प्रगट होईल किंवा तुला भेट द्यायला येईल। गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे। आपल्याला आपण सगळेजण
काही काही व्हॉट्सअप ग्रुप असतात बघा, आणि त्या ग्रुपमध्ये अमक्या कोटीचा नामसंकल्प सोडलेला असतो की 13 कोटी जपाचा संकल्पाचा हा व्हॉट्सअप ग्रुप जरूर करावा. त्याच्यावर माझं काही ऑब्जेक्शन नाही. पण जेव्हा ते नाम माझ्याकडनं इतकं घडलं ह्याची संख्या मोजली जाते, तेव्हा मी 1 कोटी जप केला ह्याचा अभिमान बळावतो. म्हणून संत सांगतायत की अहर्निश नाम घ्या, पण त्याचं मोजमाप तो करत राहील की 13 कोटी जप ह्या माझ्या शिष्याचा पूर्ण झालेला आहे आणि आता मला त्याला भेट द्यायला हे गेलंच पाहिजे, हे त्याने ठरवायचे. त्यामुळे तो इतक्या कोटींचा जप झाला हे सांगणाऱ्यांच्या मध्ये 90% अहंकारच बळावलेला असतो. कोणी असं दीन होऊन सांगत नाही की माझा या देहाकडनं 1 कोटी जप, 1 कोटीचं असं कोणी म्हणत नाही. 1 कोटी ह्या देहाकडनं जप झालाय, हो की नाही? आपण सगळे त्याच्यात आहोत, माझ्या सकट. तर आपल्याला काय करायचंय की त्याला यायला भाग पाडायचे, आणि आपण त्याला लांब जायला भाग पाडतोय. कशाने? अहंकाराने. तर करायचं असं आहे, म्हैसूरमध्ये गोंदवलेकर महाराजांच्या एका शिष्याने त्यांच्या पुण्यतिथी निमित्त चरित्राचं वाचन केलं, उत्सव साजरा करून. आणि काही गोष्टी आता कसं आईंनी ठेवलंय की सप्ताहामध्ये अनुभव कथन करायचं. का ठेवलं असेल? कारण नवीन लोक जे येतात त्यांना परमपूज्य आईंच्या मार्गाची महती कळली पाहिजे, आणि जे जुने येतात त्यांची दृढ श्रद्धा वाढली पाहिजे, ती बळकट झाली पाहिजे. मग त्या सप्ताहाने काय होतं? उजाळा मिळतो. असं परमपूज्य आईंचा शब्द आहे की सप्ताह केला की उजाळा. उजाळा म्हणजे त्याला आम्ही इंग्लिशमध्ये ट्रिगर म्हणतो. ट्रिगर म्हणजे मी परमपूज्य आईंची उपासना करत होतो, पण माझ्यावर संकट आल्यामुळे मला काहीसं वाटलं की ह्या उपासनेने तसं काही होणार नाही. पण अचानक सप्ताह झाला आणि तिथे अनुभव कथनात मला उपासनेने आलेले अनुभव ऐकायला मिळाले, आणि त्याच्यामुळे आता माझी परत श्रद्धा बळकट झाली आणि माझंही काम त्या माणसासारखं होईल असा मला विश्वास प्राप्त झाला. आणि म्हणून मी परत रेग्युलर भजनाला यायला लागलो. ह्याला उजाळा आणि इंग्लिशमध्ये ट्रिगर असं म्हणतात. तर त्या भक्तांनी तसंच केलं. महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवानिमित्त काही गोष्टी महाराजांच्या सांगितल्या, जसं आपण गुरुमाय गुणगान करतोय तसंच. आणि त्याच्यात एक 10 वर्षांचा मुलगा आला होता त्याच्या आई वडिलांबरोबर, आणि तो रोज 7 दिवस येत असे. त्या उत्सवातील अनुभव कथनाने आणि चरित्र वाचनाने त्याची खात्री झाली की श्री महाराज म्हणजेच भगवंताचं नाम, आणि त्यांचं चरित्र म्हणजे भगवंताच्या नामाची निष्ठा, अशी त्याची खात्री झाली. ते माहोल असतो, तो सप्ताहाचा हा पॉझिटिव्ह माहोल तयार होतो आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर होतो, आणि तो मग पुढे 5-6 महिने टिकून राहतो की नाही आपल्याला भजनाला जायला पाहिजे, नाही आपल्याला भजनाला जायलाच पाहिजे. तसं त्या मुलावर झालं, आणि त्या सप्ताहाचा परिणाम, फलश्रुती अशी झाली की तो नाम घेण्यास त्याने सुरुवात केली. श्रीराम जय राम जय जय राम. घरी गेला आणि त्याला वेळच लागलं की नामामध्ये भगवंत म्हणजे श्री महाराज आहेत ही त्याची खात्री पटल्यामुळे त्याला श्रीराम जय जय राम ह्या मंत्राचं वेड लागलं. पुढे काही 2 वर्षांनी, 10 वर्षाचा होता, आता 12 वर्षाचा झालाय, आणि 2 वर्षांनी असं झालं की त्याला अचानक टीबी डिटेक्ट झाला. आणि मग ट्रीटमेंट चालू होती, पण कोणत्याही औषधाने काही फरक पडेना, आणि दिवसेंदिवस अतिशय परिस्थिती खालावत चालली. डॉक्टरांनी काय म्हणतो आपण, होप सोडून दिले की आता हा मुलगा वाचेल असं नाही, म्हणून घरच्यांना कल्पना दिली. आणि ह्याचं नामस्मरण दिवसेंदिवस बळावतच होतं बरं का. आणि त्याच्या आई वडिलांना आता काही त्याची कंडिशन पाहावे ना, त्यावर त्यांनी उत्सुकतेपोटी त्या 12 वर्षाच्या मुलाला प्रश्न विचारला की बाळ, तू इतकं नामस्मरण का करतोस बरं? अजून तर तुला बरं वाटलं नाही. आपल्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न असतो. युट्यूबचा व्हिडिओवर माझा व्हिडिओ पडतो आणि मग त्याच्यावरनं फोन येतात की राधिका ताई, तुमचं हे सगळं बरोबर आहे, अनुभव येतात वगैरे, पण आम्ही इतके वर्ष उपासना करून अजून आमच्यावर संकट का येत आहेत? हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात आज नाही उद्या येतो.
आज मी संकटाने ग्रासलेली नसेल, दुसरा कोणी असेल तर त्याला वाटतं की ह्यांच्या ह्याच्यात काय तथ्य दिसत नाही, उगाच काहीतरी थापा मारतायत. तसं त्या आई वडिलांना वाटलं की ह्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत जाते आणि हा नामाचा जो भडीमार आहे तो वाढवत जातोय, पण ह्याच्यातनं त्याला काय मिळतंय म्हणून हा नाम घेतोय. म्हणल्यावर तो मुलगा हसून म्हणाला की अगं आई, असं काय करतेस? त्या नामाचा आणि माझ्या रोगाचा काय बरं संबंध आहे? मग आईने विचारलं, मग नामस्मरण तू कशासाठी करतोयस? त्याच्यावर त्या मुलाने अतिशय हृदयस्पर्शी उत्तर दिलंय. तो म्हणतो की आई, नामस्मरणारे श्री महाराज भेटतात अगं, आणि ते भेटतात म्हणजे हे बघ माझ्या उशाशी बसून आहेत. असं म्हणल्यावर त्या आई वडिलांना एकदम म्हणजे इतकं गहिवरून येतं की आपण किती अज्ञानी होतो त्याचे आई वडील असून, पण ह्या माझ्या लेकराच्या उशाशी महाराज बसलेत आणि तो म्हणतोय की ह्या देहाचे भोग आपल्याला भोगलेच पाहिजे. त्याला महाराज काय करणार, पण नामस्मरण केल्याने महाराजांचं सान्निध्य मिळतंय आणि ते सान्निध्य मिळाल्यामुळे त्रिभुवनात जी गोष्ट अशक्य आहे, जे सुख अशक्य आहे, ते मला महाराजांच्या सान्निध्याने. आपण सगळे इच्छा करतोय ना की परमपूज्य आईंचं सान्निध्य आपल्याला मिळायला पाहिजे. कोणाकोणाला वाटतं बघा, 100% लोकांना वाटतं. म्हणून मी ही गोष्ट का घेतली की जाता येता उठता बसता जर आपण ओम नमः शिवाय म्हणत गेलो तर परमपूज्य आई आज नाही उद्या, मी जसा सकाळचा माझा अनुभव सांगितला की त्या शेजारीच बसमध्ये माझ्या बसल्यासारख्या त्यांनी मला आठवण करून दिली की तुझी ही बस चुकलेली आहे, तू दुसऱ्या बसमध्ये बसायला पाहिजे. आणि तसं म्हणजे ह्याचा अर्थ माझं अहर्निश नामस्मरण नाही, पण अहर्निश ध्यास चालू आहे की परमपूज्यांचा प्रचार कसा वाढवता येईल, माझ्या कुटुंबाने केलेला प्रचार अजून जास्तीत जास्त तरुण पिढीपर्यंत कसा जाईल. कारण सध्याच्या तरुण पिढीला कोणत्या तरी चांगल्या मार्गाची अतिशय गरज आहे. कारण बाहेर इतकी संगत वाईट मिळते की घरातले त्याला पुरे पडू शकत नाही. की आपलं पोरग जर सकाळी बाहेर गेलं तर ते एकदम रात्री आल्यावर त्याला कोणाची संगत मिळाली आहे ही गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही. पण त्याने जर बालोपासना म्हणली तर त्याच्या बरोबर आई पाठोपाठ जातात. हो, मग तुम्हाला बघायला तसं त्या मुलाच्या जवळ महाराज बसले होते. आता ह्यामध्ये मॉरल ऑफ द स्टोरी काय, चिंतनाचे विषय की त्या 12 वर्षाच्या मुलाला जे कळलं ते अजून आपण 40 वर्ष भजन करून आपल्याला समजलेलं नाही. त्याच्यानंतर आमची पिढी सध्याला महिना 1 लाख 2 लाख 5 लाख पगार घेते. त्या पैशाच्या धुंदीत आम्हाला सगळ्यांना वाटतंय की तो पैसा असला की मी जगातली कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकतो. आणि समजा अशा 4 लाख पगार असलेल्या माणसाला जर मूलबाळ झालं नाही तर त्याची एवढी चिडचिड होते, तो म्हणतो की मी सगळा समर्थ आहे विकत घ्यायला आणि माझं असं झालंच कसं. तो अपमानच त्याला सहन न झाल्यामुळे तो फ्रस्ट्रेशन मध्ये जातो, तो डिप्रेशन मध्ये जातो. आणि म्हणून हा मार्ग गुरुमार्गाची गरज आहे की ज्याने आपल्याला काय म्हणतो की स्टेबल राहायला मदत होते. कोणताही प्रसंग आयुष्यात आला तरी डिप्रेशन मध्ये न जाता नॉर्मल त्या परिस्थितीला फेस करण्याची ताकद आपल्याला या उपासनेने, ह्या गुरुमार्गाने, ह्या भजनाने, ह्या नेमाने मिळते. आता तिसरी गोष्ट अशी आहे जी संध्याकाळी आपण उडत उडत बघितली की समजा मी 20 वर्ष भजन करतोय पण मला मूलबाळ झालेलं नाही म्हणजे माझा अपमान होतो की मग त्या आईंचं भजन करून मला काय मिळालं, विचारतात लोक येऊन प्रश्न. त्यासाठी मला एक तुम्हाला सुंदरसं उदाहरण द्यायचंय की ते दुःख आपल्याला तात्काळ दूर व्हावं असं सगळ्यांना वाटतं की आज संकट आलंय ताबडतोब त्याच्यातनं मला मुक्तता व्हावी. तर आपण एक उदाहरण बघू. समजा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तुम्ही 10 लाखाची FD ठेवली आणि मग 2 महिन्यांनी तुम्हाला कळलं की SBI मध्ये आत्ता जर मला 8% रेट ऑफ इंटरेस्ट मिळतोय तर SBI मध्ये 0.5% जास्त मिळतोय. तर 2 महिन्यात तुम्ही 10 लाखाची FD तोडली, ती लगेच SBI मध्ये केली, पण ती करताना 0.5% फायदा झाला
आणि 2% पेनल्टी बसली, कारण 2 महिन्यात ती FD मोडली. त्याच्यानंतर 2 महिन्याने मला कळलं की ICICI बँकेत अजून 0.5% जास्त मिळतोय. म्हणल्यावर मी आधीची FD 2 महिन्यात मोडली, 0.5% आमिषाने मी 2% ची पेनल्टी दिली आणि मी ICICI मध्ये FD केली. परत 2 महिन्यांनी मला कळलं की HDFC बँकेत अजून 0.5% जास्त मिळतोय. मी परत तीच प्रोसिजर केली. ह्यामध्ये मला जेमतेम 1% फायदा झाला आणि 8% माझं नुकसान झालेलं आहे. यातनं आपण काय घ्यायचंय ह्या गोष्टीमधनं, की जेवढी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतो तेवढा फायदा होतो. तशी उपासनेची लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जेव्हा होईल तेव्हाच आपली संकट, बरं संकट कधी दूर होतात तुम्हाला माहितीये का? की लॉंग टर्म उपासना 2 महिन्यातली FD मोडायची नाही. 10 वर्ष FD ठेवली म्हणजे 10 वर्ष उपासना केली. ती केल्यावर काय सुरुवात होतं भजनानी? आपली जन्मांतरींची पाप जळायला सुरुवात होते. ती जळायला हा जन्म सुद्धा जाऊ शकतो. मग ती जळल्यावरची प्रोसिजर काय आहे? ती पाप जळून सगळी भस्म झाली की मग आपल्याला कायमचं सुख समाधान लाभणार आहे. पण ते माझ्या मागे 14 डोंगर पापांचे जळत आहेत हे चित्र मला देवानी दाखवलेलं नसल्यामुळे आपण देवावर अविश्वास दाखवतो आणि त्याला सांगतो की मी 10 वर्ष उपासना करून तू माझं काय भलं केलंस, मला मूल होत नाहीये. ते नाही, अरे बाबा जळतायत ना, चालली प्रोसिजर इथे चालू आहे कॉन्स्टंटली. मी जसं म्हणते की मी 100 कोटीचं कर्ज घेतलंय, इतकी मी पापी आहे, पण माझे डोंगर जळण्याचं काम चालू आहे. ते जळून भस्म झाल्यावर मग मला कायमचं सुख, म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये फायदा. एवढा मुद्दा कळला? आता जो माणूस 2-2 महिन्यांनी FD मोडत होता तो म्हणजे कसा? मी संध्याकाळी सांगितलं, आज कलावती देवींच्या मार्गाला आला. 2 महिन्यांनी त्याला वाटलं की माझ्या स्वामी समर्थाच्या जो मित्र आहे त्याला जास्त प्रचिती आलेली आहे. तो 2 महिन्यात कलावती यांची FD मोडून श्री स्वामी समर्थांकडे गेला. त्याच्यानंतर त्याला वाटलं ह्याला माझं काहीच झालं नाही. 2 महिन्यात FD मोडून बैठकीला गेला. त्याला वाटलं ह्याचं काहीच झालं नाही. मग दत्त महाराजांकडे गेला. मग असं अजून कुठे कुठे जात आहे. ह्यात काय होतं? अविश्वास दाखवल्यामुळे 2% पेनल्टी बसते. माय गुडनेस. आणि काय होतं? परत शून्यावर येऊन उपासना चालू करावी लागते. माय गुडनेस. मग त्याचा फायदा काय मिळाला आपल्याला? जर तुम्ही बॅलन्स शीट मांडली की जमा आणि खर्च, तर खर्चच होत गेला, जमा आपल्या पदरात काहीच आली नाही. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना एक तर परमपूज्य आई, एक तर दत्त महाराज, एक तर स्वामी समर्थ, एक तर अजून कोणी, ह्याच्यामध्ये ठाम राहा. आज नाही उद्या लॉंग टर्म इफेक्ट मिळणारच. अक्काजी 1959 साली माझ्या आजीला परमपूज्य आईंची प्रचार कार्याची सेवा मिळाली. तर अक्काजीच्या 1959 ते 1997 आजीचं निर्माण झालं. तोपर्यंत आजीने एकही माणूस असा पाहिला नाही की उपासनेने त्याचं नुकसान झालं. पटलं तुम्हाला? की आपल्याला ही उपासना अव्याहत केल्यावर कोणत्याही माणसाचं नुकसान झालं असं कधीच होणार नाही. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट देव आपल्यासाठी चांगलीच करतो. हा व्हिडिओ मी मागच्या आठवड्यात टाकलेला आहे की वारंवार संकट येणं ही देवाची कृपा का अवकृपा, तर तुम्ही जरूर गेल्यावर पहा. आता दुसरी गोष्ट फार सुंदर आहे की तुम्ही नामस्मरण आपण लिहितो बघा, नाम लिखाणाचा महिमा मी सांगणार आहे एक 10 मिनिटात. तर काय होतं, भजन कीर्तनापेक्षा नामस्मरण नाम लिखाणाचा महिमा जास्त वर्णिला आहे बरं का. त्याचं कारण सांगते की त्याचं मेन रिझन म्हणजे समजा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आपण लिहितोय, तर त्या नामस्मरण लिहिताना जास्त फोकस होऊ शकतो भजन म्हणण्यापेक्षा सुद्धा. किंवा दुसरं आपण माळेचं बघितलं की दुधाचं स्मरण लागलंय की तिथे दूध उतू जात आहे, वासरू केरसुणी खात आहे वगैरे, सगळी उदाहरणं तुम्हाला माहिती असतील. तर नामस्मरण लिखाणाचा एकाग्र होण्यासाठी फायदा काय आहे की मुखात ओम नमः शिवाय आहे आणि आपल्याला लिहायचंय म्हणून
मेंदू दुसरं काही काम करत नाहीये की अय्या आज सून अशी म्हणली, बॉस तसा म्हणलं, हे नाही काम करत आहे. पण मला ती अक्षरं लिहायची आहेत ना, ती अक्षरं लिहिण्यासाठी माझ्या ब्रेनची एकाग्रता जरूर आहे. आणि म्हणून भजन, कीर्तन, नामस्मरण ह्याच्यापेक्षा नामस्मरण लिखाणाचा महिमा सांगितलेला आहे. आता तो कसा आणि कसे सद्गुरू भेटतात ते उदाहरण आता आपण बघूया. काय होतं की बुंदेलखंड मधली सत्य घटना आहे. तिथल्या एका गावात राहणारे बिझनेसमन आणि पक्के बिझनेसमन असतात बघा काही जण, की समजा सकाळी दुकान उघडलं किराणा मालाचं 7 वाजता की रात्री 11 वाजेपर्यंत माणूस काही दुकानातनं हालत नाही. तसाच हा पक्का बिझनेसमन होता. त्याचं रोजचं रुटीन काय की सकाळी 7 वाजता दुकानात जायचं, नाश्ता पाणी जेवण ह्याचे डबे यायचे दुकानात, दुकान थोडा वेळ बंद करून जेवून घ्यायचं की परत दुकान उघडायचं आणि दुकानातच रात्री 11 पर्यंत बसायचं. म्हणजे आपण म्हणतो बघा वाहून घेतलंय हो त्यांनी बिझनेसला, अगदी तसंच. आणि मग काय झालं की ह्या वाहून घेतलेल्या बिझनेसमुळे बापड्यांनी एकदाही नामस्मरण, भजन, कीर्तन, पुराण श्रवण काहीही अटेंड केलेलं नव्हतं. आणि त्यांचं असं असायचं की जर अयोध्या त्यांच्यापासून जवळ होती, त्यामुळे त्यांचं असं असायचं की जर मी अयोध्येला रामरायांच्या दर्शनाला गेलो तर त्या कालावधीत माझं गिराईक तुटेल आणि माझा बिझनेस कमी होईल. प्रॉपर बिझनेस माइंडेड. पण त्यांच्या मित्रांनाच त्यांची दया आली एकदा आणि ते म्हणले, अरे आयुष्यात रामरायांचं दर्शन घ्यायचं राहील, चल. तो म्हणला, बापरे माझं दुकान कोण बघणार, गिराईक तुटतील. मग त्यांनी त्याच्या मुलाला बसायला सांगितलं आणि ह्याची गचांडी उचलून आता मित्र कसे नेतात माहिती आहे सगळ्यांना, तशी त्या मित्रांनी गचांडी उचलून अयोध्येला एकदाची नेली आणि रामरायांचं दर्शन झालं. तिथे एक मोठे विभूती होते साधू महाराज, त्यांच्या पुढे ह्याला नेलं आणि सांगितलं की महाराज याला अनुग्रह द्या. म्हणल्यावर महाराजांना वाटलं की आला असेल भक्त चांगला, म्हणून त्यांनी अनुग्रह दिला. आणि मग साधू पुरुषांनी अनुग्रह दिल्यावर सांगितलं की एवढा जप तुम्हाला करावाच लागेल. म्हणल्यावर शेठजी म्हणले, अहो मला एक क्षण नसतो, तो जप कसला करताय तुम्ही, आणि मला हे काही जमणार नाही. त्याच्यावर साधू पुरुष म्हणले, मग तुम्ही माझ्याकडे आलातच कशाला. त्याच्यावर तो शेठजी म्हणाला की अहो ह्या सगळ्यांनी मला जबरदस्ती इकडे आणलं आणि तुमच्या पुढे प्रेझेंट करून मला अनुग्रह घ्यायला लावलाय. म्हणल्यावर मग महाराज पण थोडे विचार करतात की आता त्यांना पण कळवा, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती तैसे मज देह कष्टविती उपकारे. आणि त्यामुळे त्या संतांना आपल्याविषयी कळवळा की अरे ह्याच्याकडनं एकदा तरी रामनाम व्हावं. म्हणून त्या महाराजांनी त्याला आयडिया सुचवली की ठीक आहे, तुला वेळ नाही ना, पण तू सकाळी जेव्हा दुकान उघडशील ना, त्या दुकान उघडल्यावर 1 पान रामनाम लिहायचं. हे मान्य आहे का. शेठजींनी कसं बस्स मान्य केलं आणि म्हणले ठीक आहे, मी दुकान उघडायचं म्हणजे 7 वाजता उघडायचं ना, तर मी 6:45ला जाऊन दुकानात बसीन, 1 पान रामनाम लिहीन आणि मग 7 वाजता दुकान उघडीन. डील फायनल झालं. त्याप्रमाणे शेठजी परत ह्याला बुंदेलखंडला आले. त्यांचा नेम चालू झाला. देवाच्या कृपा झाल्याशिवाय नेम चालू होत नाही. देवाची कृपा आहे म्हणून भजनाला जातो, देवाची कृपा आहे म्हणून उपासना करतो, देवाची कृपा आहे म्हणून हे सगळा धार्मिकपणा करतो. नाहीतर जर अवकृपा झाली तर भजनाला जाण्याची बुद्धी होणार नाही. म्हणून फुगून जाऊ नका की बघा आमच्यावर कृपा आहे म्हणून, कारण फुगून गेला तो संपलाच लगेच तिकडे. तर त्यामुळे तसे त्यांचा नेम सुरू झाला 1 पान लिहायचा. आणि त्यांना त्या 12 वर्षाच्या मुलासारखं वेळच लागलं रामनाम लिहायचं. आणि आधी एक मिनिट पण रामनाम म्हणणार नाही म्हणणारे मनुष्य आता दिवसभर राम 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 लिहू लागले. वेड्यासारखे वेडे पिसे झाले राम राम लिहून. आणि कागदाच्या कागद वयाच्या वया भरू लागली. आणि दुकान मुलावरच सोडून दिला, आता काय व्हायचं ते होऊ दे. आणि एक दिवशी काय झालं की दुकानातले किंवा घरातले कागद संपले. त्यामुळे त्यांना ते रामनाम लिहायचं नाही म्हणणार. जे दुपारी मी सांगितलं बघा, नॉनव्हेजच्या वाराचं जसं स्मरण असतं तसं माझा नेम राहिलाय, तसं मला भजनाला जायचंय, हे स्मरण राहिलं की काम संपलं असं संत सांगतायत. पण तसं स्मरण राहत नाहीये आणि म्हणून घोटाळा गडबड होते. तर तसं त्यांना झालं की बाप रे, रामनाम लिहिलं, कागद संपले, आता काय करू. म्हणून त्यांनी काय केलं
त्यांच्या मुलाच्या पांढरा शुभ्र कुर्ता होता, त्याच्यावर लाल पेनाने राम नाम लिहायला सुरुवात केली, दाबून पांढऱ्या कागदासारखाच पांढरा कुर्ता. खलास, आज हा कुर्ता मला पुरेल, उद्या परत आणतील तोपर्यंत कागद. म्हणल्यावर रात्री हे सगळं झालं कृत्य. सकाळी मुलगा उठून बघतो तर पांढरा शुभ्र कुर्त्यावर सगळं राम 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 लिहिलेलं. आणि तो म्हणला, काय हे बाबा, तुम्ही नवीन आणलेला कुर्ता माझा खराब केला, तुम्हाला काय वाटेल? तर म्हणला, माझी चूक नाही, कागद संपले होते, तू आणले नाहीस, मला मिळालं, त्याच्यावर मी राम राम लिहिलं. हे सगळं झाल्यावर ते इतके श्रद्धाळू झाले की रामाचं नाव ऐकल्या क्षणीच त्यांना अश्रुधारा व्हायला लागायच्या. आणि मग एकदा जे अयोध्येला गेले होते ना, त्याच्यानंतर परत तो मनुष्य अयोध्येला. मला सांगायचंय काय की ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. काही प्रत्येक वेळेला तिथे प्रयागराजला जायलाच पाहिजे आणि तरच शुद्ध होऊन याल. तुकाराम महाराजांची गोष्ट आहे की तीर्थयात्रेला जाऊन तुम्ही गोड होऊन आलात काय, तो पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही अवश्य बघा. तर असं काही नाही, ठाईचं बैसोनी करा एक चित्त. आपली चित्त 100 ठिकाणी, माझी सून माझ्याविषयी बोलते की काय नामस्मरण चालू आहे, पण ती काय बोलतेय, चालतं की नाही? त्याला नामस्मरण म्हणत नाही, त्याला फक्त नाम घेणं म्हणतात. स्मरण बाजूला राहिल्यामुळे भगवंत काही समोर येत नाही. आणि म्हणून आपण आहे ते बालवाडीतच राहिलेलो आहे. आम्ही पण 40-42 वर्ष वयाची केलं, पण बालवाडीतच का राहिलो? त्याची ही कारणं माझ्या पुढे 100 आहेत माझ्याकडे. पण मी काही निगेटिव्ह तुम्हाला देत नाहीये, त्यातनंच कसं पॉझिटिव्ह कडे जायचं तेच बघायचंय. शेवटी काय झालं की एकदा ते निर्जला एकादशीला नदीवर स्नान करून आल्यावर चंदन वगैरे लावून शंकराची पूजा केली. कधी पूजा केलेली नाही, चंदन लावलेलं नाही, एकादशी केलेली नाही, कधीच नाही. पण त्यावेळेला त्यांना काय वाटलं ते वाटलं आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. स्वतः चंदनाचा टिळा लावला, रोज लावत नव्हते. आणि काय मनात आलं, त्या चंदनाने सर्वांगावर राम राम लिहिलं, सर्वांगावर. आणि पाठीला काही हात पोचे ना राम राम लिहायला. म्हणून तिथे एक जण काम करत होता, त्याला बोलवलं की ये बाबा जरा, माझ्या पाठीवर हात पोचत नाही तर तिथे राम राम लिहून घे. त्याला वाटलं वेळ लागलेलं दिसतंय शुद्ध, की सगळ्या अंगावर काय राम राम लिहून घेतलंय कोणास ठाऊक. आणि काय केलं, राम राम लिहून घेतल्यावर हातात जन्मात पहिल्यांदीच माळ घेतली बरं का, हातात राम राम म्हणायला. आजपर्यंत माळ घेतलेली नाही. त्याप्रमाणे माळ घेतली आणि पहिल्यांदीच गुरूंनी जो मंत्र दिला होता त्या साधू पुरुषांनी, तो त्याचा मी आज जप करणार असा निश्चय केला. पण आयुष्यातल्या पहिल्या जपानीच जप करता करता त्यांचे प्राण गेले. काय भाग्य असेल अहो, काय भाग्य असेल ना. आणि अंतमती सोगती हे 100% खरंय. माझ्या आजीने, माझ्या वडिलांनी हे आचरणात आणलंय. त्यांचा, माझ्या आजीचा, आजोबांचा आणि माझ्या वडिलांचा शेवट हा ओम नमः शिवाय म्हणत झाला. मग तसं आपल्याला ती काय म्हणतो आपण, ती स्टेज आपण कधी मिळवू शकतो हो? मला सांगा, सचिन तेंडुलकर विदाउट प्रॅक्टिस मैदानात गेला तर तो सेंचुरी मारील? सचिन तेंडुलकरनी पण आज नाही उद्या अनेक वर्ष घासली असेल ना, तरच तो सेंचुरी मारू शकला की नाही. तसं शेवटच्या क्षणी देवाचं नाव येण्यासाठी प्रॅक्टिस हवी, प्रॅक्टिससाठी नियमित उपासना हवी. आणि म्हणून रोज 24 तासातली 24 मिनिटं का होईना आपण नामस्मरण, भजन, गुरूंनी सांगितलेलं वाङ्मयाचं चिंतन, मनन, आचरण हे पण या पुढे. नाहीतर भगिनी नुसत्या भजन करून येतात, भजनात राजकारण खेळतात, त्याने होत नाही. रात्री जाऊन आज माझ्या वागण्यातलं काय अवलोकन केलं पाहिजे, माझं कुठे चुकलं, मी कोणाला मनाला लागेल असं बोलले का हरिमंदिरात, आणि तसं झालं असेल तर परमपूज्य आईंपुढे माफी मागून परत माझ्याकडनं हे होऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न, हे सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ती सचिन तेंडुलकर सारखी सेंचुरी मारण्यासाठी, माझ्या आजी आजोबा आणि वडिलांसारखं शेवट नाम येण्यासाठी म्हणून तरी तुम्ही उपासना रोज कराल का? आणि तुमच्या जवळच्या शाखेत
तुम्ही आठवड्यातनं एक दिवस उपासनेला जायलाच पाहिजे. त्याने काय फायदा होतो हा मी शेवटच्या दिवशी सांगेन. आणि बाकीचे दिवस प्रॅक्टिस राहण्यासाठी म्हणून आपण घरात आपली उपासना ही केलीच पाहिजे असं आहे. तर त्यामुळे आता मॉरल ऑफ द स्टोरी बघूया 2 मिनिटात, की जे माध्यम आपल्याला परमपूज्य आईनी व्हरायटी ठेवलेली आहे. काही काही ठिकाणी संत मार्गात फक्त नामावर जोर दिलाय, पण आपल्याला नामाचा कंटाळा बघा. माझ्या सकट मला जर 2 तास नामस्मरण वर्षेत 7 तास भजन सांगितलं तर मी 7 तास भजन निवडीन, कारण पेटी तबला ज्याच्यात मन रमतं. पण बाई 2 तास नामस्मरण जमणार नाही. मग परमपूज्य आईनी व्हरायटी कशी ठेवली आहे, की तुम्हाला नामस्मरण आवडत नाही, भजन करा. भजन पण जमत नाही, वाङ्मयाचं वाचन करा. वाचन जमत नाही, नामस्मरण करा. अशा 3 व्हरायटीज आपल्याला परमपूज्य आई नेहमी सांगायच्या, की भजनानी सुरुवात आणि नामस्मरणानी शेवट. कारण अंगात ताकद उरत नाही तेव्हा नामस्मरण हा चांगला उपाय आपल्याकडे ऑप्शन असतो. आणि ज्या वेळेला ताकद असते तेव्हा सगळीकडे भजनाला जायचं. सगळीकडे शॉपिंगला जाताना कुर्तीचा सेल लागला, साड्या कुठे मिळतात, जाता उन्हात तानात जाता, तसं उन्हात तानात भजनाला जाओ. रामराया किंवा परमपूज्य आई भेट दिल्याशिवाय राहणार नाहीत. माझं वाक्य लिहून घ्या. दुसरी मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, की त्या शेठजींना चांगली संगत मिळाली बघा. जबरदस्ती का होणं उचल बांगडी करून त्या महाराजांना, म्हणून तर झालं ना. बाबा अयोध्येला गेलेच नसते तर महाराजांची भेट झाली नसती, महाराजांची भेट झाली नसती, अनुग्रह मिळाला नसता, अनुग्रह मिळाला नसता तर पुढे कल्याण झालं नसतं. म्हणजे चांगली संगत ही इम्पॉर्टंट आहे. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले. आणि ती संत संगत म्हणजे सगुणात आई बाप्पा नसल्या तरी सुद्धा ती संत संगत म्हणजे सप्ताह, ती संत संगत म्हणजे उपासना, ती संत संगत म्हणजे नामस्मरण, ती संत संगत म्हणजे वाङ्मयाचं वाचन, ती संत संगत म्हणजे भजन. असा भाव ठेवून जर ते भजन, जर ती उपासना, जर ते नामस्मरण आपल्याकडनं घडलं तर परमपूज्य आई आपल्या कायम सान्निध्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्याची प्रचिती घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? छंद मला भजनाचा गोड हा लागला, उठा भगिनींनो चला सद्गुरूला ध्याऊया. आता येणाऱ्या अनुभव कथनामध्ये मी काय काय सांगणार आहे बघा. हा, की आपण शिवरात्र उत्सव अनुभव कथन स्पेशल ठेवलेलं आहे. त्याच्यात मी तुम्हाला काय काय सांगणार आहे, की प्रारब्धाचा नाश कसा काय होऊ शकतो. सद्गुरु सारी खावा असता पाठी राखा, इतरांचा लेखावा कोण करे. त्या सद्गुरूला माझा जीवलग, माझा सखा, माझा मायबाप मानलं तर प्रारब्धाचा नाश कसा होतो ही खरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतरचे टॉपिक आहे, हे का सांगायचं, की कारण तुम्ही यायला पाहिजे आणि तुम्ही आलात तर तुमची श्रद्धा दृढ होईल म्हणून आपण ह्या सप्ताहाचा घाट आपणच असं नाही सगळीकडे घालतो. आता असा कोणता छंद धरला, असा धरी छंद जाय तुटोनिया भवबंध. तर त्याच्यातली कडवी आहेत बघा. झाले 3 देह भरताला किंवा मार्कंडेय यम हटविला, या 2 गोष्टी मी सांगणार आहेत. आणि अशा छंद जर आपण भजनाचा धरला तर त्यांच्या सारखंच आपलं सुद्धा कल्याण होऊ शकेल. ह्या 2 गोष्टी आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर उद्या दुपारचा अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक चुकूच नका. कोणता टॉपिक आहे? गर्भपनो काय यजमान अब तुम गर्भपनो में हाथ जुड़ाया, निकल गया बहिमान. तर आपण काय बघणार आहोत आजवर, आपण कधीच हा टॉपिक ऐकलेला नाहीये कोणीही. आपण बघणार आहोत की आईच्या गर्भात असताना त्या जीवाला कोणत्या नरक यातना होतात,
कोणती दिव्य दृष्टी भगवंत देतो प्राप्त करून, आणि म्हणून तो जीव म्हणतो गर्भपनो में हात जुडाया, आणि त्याला सांगतो की मी कधी कधी भजन सोडणार नाही. आणि जसा मुक्त होतो, निकल गया बेईमान अब तुम. आपण अतिशय म्हणजे आपल्याला एक रियालिटी चेक बसेल की जन्म मरण चक्रातून मुक्त का व्हायचंय, तो जन्म घेताना काय यमयातना होत आहे, आणि त्या यमयातना वाचवण्यासाठी आपण काय करायचंय ही मी उद्या दुपारी इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात चॅनल चेंज करू नका. ताडदेव शिव मंदिराजवळ आपल्याला उद्या परवा यायचंच आहे 2 वेळेला, नाहीतर मग काय होईल, आया वैसा गया अशी आपली परिस्थिती जर अहो असं माझं काही म्हणणं नाही की अनुभव कथन माझं ऐकूनच तुमचं सगळं कल्याण आहे, पण थोडंसं ऐकल्या आपण गोष्टी, 4 बऱ्या कानावर पडल्या तर कदाचित आपली उपासना आणि भक्ती वाढली तर तुमच्या आमच्या सगळ्यांचंच कल्याण होणार आहे, आणि भवबंधनातून सुटका होणार आहे, आणि कायमचं सुख समाधान मिळणार आहे. म्हणून हा प्रपंच केलेला आहे आपण या सप्ताहाचा. आणि त्यामुळे कोणीही टीव्हीचं चॅनल कोणतं एम्पिरियल काय तुमचं शॅडो कसलं पटांगण आहे तर त्यालाच ठेवा. स्टे ट्यून विथ अस फक्त 2 दिवस, आणि त्याच्यानंतर तुमच्या जवळच्या शाखेत नियमित उपासनेची हजेरी ही लागलीच पाहिजे, आणि दररोज घरी उपासना 24 तासातली 24 मिनिटं ही झालीच पाहिजे. असा आपण परमपूज्याईनं शेवटच्या दिवशी शब्द देऊया, आणि त्याप्रमाणे आपण मार्गक्रमण करूयात. उद्या परत 4 ते 5:30 वारांचं भजन, रात्र 8:30 ते 10 शिवरात्र सायंस्मरण भजन, तसंच रविवारी पण आपण दुपारी वारांचं भजन, आणि रात्री शिवाराधना रात्रौ स्मरण हे भजन घेणार आहोत. त्यामुळे दुपारी वारांचं भजन आणि रात्री उत्सवाचं पुस्तक घेऊन यायचंय, आणि रविवारी सकाळी 8 ते 9 बालोपासना आहे, तिथे पण मुलांना घेऊन या. झोपायला दिलं तर नंतर तुम्हाला झोपवतील तर ते रडणं तुमच्या पदरी नको असेल तर प्रत्येक रविवारी मुलाला सकाळी 8 ते 9 घेऊन जायचंय, आणि ह्या रविवारी इथे घेऊन यायचंय. त्यांना सुंदरशी आपण गोष्ट सांगू जेणेकरून त्यांना बालोपासनेची गोडी लागेल. आता लहान वयात कळत नसतं तर ते कसं पटवून द्यायचं ते आपण रविवारी करूयात, आणि असा सप्ताह आपला नामघोष साजरा करूयात. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आमची गुरुदेवता कलावती माता, आमची गुरुदेवता कलावती माता. धन्य श्री हरी मंदिरा, धन्य श्री हरी मंदिरा, धन्य
सद्गुरुनाथ महाराज की जय जय. काकड आरती माझा प्रेमळ पिता ओवाळू प्रेम पिता ओवा अनन्य भावे चरण जाऊनी आज्ञेचे पाळू अनन्य भावे चरण जाऊनी आज्ञेचे पाळू तुझविण कोणी न पाली म्हणून सत्पायी लोळू म्हणून सत्पायी लोळू गुरुचरणाचा बळकट द्याचे विघ्नाचे टाळू गुरुचरणाचा बळकट द्याचे विघ्नाचे टाळू काकड आरती माझा प्रेमळ पिता ओवाळू प्रेमळ पिता ओवाळू अनन्य भावे चरण जाऊनी आज्ञेचे पाळू अनन्य भावे चरण जाऊनी आज्ञेचे पाळू बोल नाही ते तोल बोलणे क्षणोक्षणी जाडू बोलणे क्षणोक्षणी जाडू गुरुगुण सुंदर गीत सदोदित हृदयात गोडू गुरुगुण सुंदर गीत सदोदित हृदयात गोडू काकड आरती माझा प्रेमळ पिता ओवाळू प्रेमळ पिता ओवाळू अनन्य भावे चरण जाऊनी आज्ञेचे पाळू अनन्य भावे चरण जाऊनी आज्ञेचे पाळू सद्भाव सद्भक्तीतावरी दुःखंग वगळू दुःखंग वगळू स्वता गुरुभजनी व्रत होऊनी निंदात गेलो निंदात गेलो काकड आरती माझा प्रेमळ पिता ओवाळू प्रेमळ पिता ओवाळू अनन्य भावे चरण जाऊनी आज्ञेचे पाळू अनन्य भावे चरण जाऊनी आज्ञेचे पाळू अवर्णिते दुर्बोध श्रवणे द्वैत भाव कोळू श्रवणे द्वैत भाव कोळू कलिमल दन कृपामृत पिऊनी निजानंद डोलू कलिमल दन कृपामृत पिऊनी निजानंद डोलू काकड आरती माझा प्रेमळ पिता ओवाळू प्रेमळ पिता ओवाळू अनन्य भावे चरण जाऊनी आज्ञेचे पाळू अनन्य भावे चरण जाऊनी आज्ञेचे पाळू काकड आरती माझा प्रेमळ पिता ओवाळू प्रेमळ पिता ओवाळू प्रेमळ पिता झालिंग लोटांगण वंदेन चरण मोऱ्याने पायन रूप तुझे प्रेमेला निंदन आनंद पूजे भावे ओवाळीन म्हणला मा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि नित्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. श्री सद्गुरुनाथ